ग्रामीण संवाद, सर्वसामान्याचा निर्भीड आवाज। वलांडीत पर्जन्यवृष्टीसाठी श्री महालक्ष्मी चरणी साकडे पारंपरिक परू कार्यक्रम भक्तिमय वातावरणात संपन्न। महाआरती, पूजा अर्चा आणि महाप्रसादाचा लाभ, महिला, तरुण व ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग। पावसाने दडी मारल्याने चिंताग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या शिवारात पुन्हा हिरवाई नांदावी, खरीप पिकांना जीवदान मिळावे आणि सर्वत्र सुख समृद्धी लाभावी या सामूहिक भावनेतून वलांडी येथील जागृत श्री महालक्ष्मी देवस्थानात मंगळवार दिनांक 21 जुलै पारंपरिक परू कार्यक्रम मोठ्या भक्तिभावाने व उत्साहात पार पडला। दरवर्षीप्रमाणे यंदाही आयोजित करण्यात आलेल्या धार्मिक सोहळ्याला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। सध्या वलांडीसह परिसरात अपेक्षित पाऊस न झाल्याने खरीप हंगामातील सोयाबीन, तूर आणि इतर पिकांवर संकटाचे सावट निर्माण झाले। या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी श्री महालक्ष्मी मातेच्या चरणी पर्जन्यवृष्टीसाठी सामूहिक प्रार्थना केली। देवीची विधिवत पूजा अर्चा करून शेतकऱ्यांच्या आयुष्यात पुन्हा आनंदाचे दिवस यावेत, शिवार हिरवेगार व्हावे आणि निसर्ग कृपा दृष्टी ठेवो अशी मनोभावे प्रार्थना करण्यात आली। यावेळी मंदिर परिसरात महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते। आरती दरम्यान संपूर्ण परिसर जयदेवी महालक्ष्मीच्या जयघोषाने दुमदुमून गेला। महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक आणि भाविकांनी मोठ्या श्रद्धेने आरतीत सहभाग घेतला। देवीला साखर अर्पण करून पावसासाठी साकडे घालण्यात आले। त्यानंतर उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले। धार्मिक श्रद्धा, सामाजिक एकोपा आणि शेतकऱ्याप्रती असलेली सामूहिक संवेदना यांचा सुंदर संगम या कार्यक्रमातून पाहायला मिळाला। पाऊस पडून शिवार पुन्हा बहरावे, शेतकऱ्यांच्या कष्टाला यश मिळावे आणि परिसरात आनंद, समृद्धी व समाधान नांदावे अशी भावना प्रत्येक भाविकाच्या मनात होती। पर्जन्यवृष्टीच्या प्रतीक्षेत असलेल्या वलांडीकरांनी श्रद्धेच्या बळावर श्री महालक्ष्मी मातेच्या चरणी केलेले हे साकडे लवकरच फळाला यावे अशी आशा ग्रामस्थांनी व्यक्त केली। भक्तिमय वातावरणात पार पडलेल्या पारंपरिक परू कार्यक्रमाने वलांडीतील धार्मिक परंपरा आणि सामाजिक ऐक्याची पुन्हा एकदा प्रचिती दिली। ग्रामीण भागातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी पाहत रहा ग्रामीण संवाद, सर्वसामान्यांचा निर्भीड आवाज। चॅनलला सबस्क्राईब करा आणि अपडेटसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद। वलांडी प्रतिनिधी।